नागपूर शहरातील गुन्हेगारीवर मोठी कारवाई समोर आली आहे। गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने जबरी चोरी आणि दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या पाहिजे आरोपीस त्यांच्या साथीदारांसह ताब्यात घेत मोठा खुलासा केला आहे। या कारवाईत शहरातील 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नेमकं काय आहे ही कारवाई बघूया सविस्तर रिपोर्ट। नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3च्या पथकाने मोठी आणि महत्त्वाची कारवाई केली आहे। जबरी चोरी आणि दरोड्याचा प्रयत्न प्रकरणातील पाहिजे असलेला आरोपी त्यांच्या 2 साथीदारांसह ताब्यात घेण्यात आला आहे। या कारवाईत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल एकूण 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। उघडकीस आलेले गुन्हे लकडगंज पोलीस ठाणे आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहबाज खान शेर खान, मजार उफ मज्जू खान अफसर खान आणि शेख इर्शाद शेख सुभान यांचा समावेश आहे। मुख्य आरोपींवर नंदनवन पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो पाहिजे आरोपी होता। आरोपींकडनं इस्ट्राम अँड कंपनीच्या 4 बॅटऱ्या, कटिंग केलेल्या ई-रिक्षांचे साहित्य, कटर मशीन आणि नंबर प्लेट असा एकूण 76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्हे शाखा युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटोके आणि यांचे पथक यांनी एक पाहिजे आरोपी आहे, ज्याचं नाव आहे शहबाज खान शेर खान, जो हसनबाग येथील राहणार आहे आणि नंदनवन पोलीस स्टेशन येथील एका 394चा गुन्हा आणि एक 399चा गुन्हा, एक जबरी चोरी आणि एक दरोड्याचा प्रयत्न अशा 2 गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता। त्याला ताब्यात घेतले होते। त्याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्याने त्याचा मित्र मजहर उर्फ मज्जू अफसर खान याच्याबरोबर ई-रिक्षाच्या बॅटरी चोरल्याचं, त्याचप्रमाणे ई-रिक्षा चोरून एका कबाडाईवाल्याला विकल्याबद्दल आम्हाला निष्पन्न झालं। त्यापैकी 4 बॅटरी आम्ही हस्तगत केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे कबाडीवाला जो आहे त्याचं नाव आहे शेख इर्शाद शेख सुभान, यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या आरोपींनी चोरलेली ई-रिक्षा त्याकडे दिल्यानंतर ती रिक्षा कटिंग करून तिचे पार्ट जे आहेत ते बंगालमध्ये विकल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे। एकूण 76,000 रुपयाचा माल, मुद्देमाल आणि आरोपी यांना आम्ही जरीपटका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील कारवाई आम्ही दिलेला आहे। यामध्ये आमची युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटोके, त्याचप्रमाणे त्यांचे पूर्ण पथक यामध्ये या कारवाईमध्ये सहभागी झालेले होते। गुन्हे शाखा युनिट 3च्या या कारवाईमुळे चोरी आणि जबरी चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे। पोलिसांची तपास मोहीम सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।